कमालीची गोष्ट अशी माझ्याकडे भरपूर सारे इंडियन्स लोक बघायला भेटले. सो आता आम्ही इथे पोहोचलोय सिक्तूनाला आणि आल्या आम्ही खरंच एक छान सरप्राईज आम्हाला भेटलेलं. सनी वेदर आहे आज, तरी पण आम्ही जॅकेट कॅरी का केलं असं तुम्हाला जर वाटत असेल तर प्लीज आकाश. आणि आकाशचं असं म्हणणं आहे की जे हरेल ना त्याचं काहीतरी ठेवू तरच खेळायला मजा येते खरं तर. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू न्यू अनदर व्लॉग. आज आहे फ्रायडे आणि आज स्वीडनमध्ये मिड समर डे आहे, म्हणजे यांचा खूप मोठा एक फेस्टिवलच असतो. आणि आज योगेशला ऑफिसला सुट्टी आहे, भरपूर दिवसानंतर खरं तर ब्लॉग करते असा, तर त्याच्यामुळे बोलायला थोडंसं इकडे तिकडे होतं, ॲडजस्ट करा. अच्छा ठीक आहे. सो आम्ही निघालो आहोत बाहेर फिरायला, कारण सुट्टी आहे आणि जसं मी म्हटलं युरोपमध्ये फिरण्यासारखे भरपूर सिटीज आहे. सो जेव्हा आम्ही आता युरोपमध्ये आहे, वाय नॉट टू एक्सप्लोर युरोप, आणि ते पण कमी खर्चामध्ये सगळ्या गोष्टी आपण फिरू शकतो. तर आज आम्ही निघालो आहोत एक जुनं शहर म्हणता येईल, पण खूप सुंदर आहे. सिक्तूना नावाचं ओल्ड टाऊन आहे स्वीडनचं, तेच एक्सप्लोअर करायला आम्ही चाललेलो आहोत आज. अँड आम्ही 4 मेंबर असणार आहोत. कोण कोण आहे? मी, योगेश आणि मी अँड मोस्ट डिमांडिंग पर्सन. जेव्हा आकाश ब्लॉग मध्ये नसतो, लिटरली मला मेसेजेस येतात, वेअर इज आकाश. आणि आकाशचं असं म्हणणं आहे की तो व्हिडिओ मध्ये असला की त्याला त्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात, पण तुम्ही ह्याला कम्प्लिटली काय बोलतात त्याला, चुकीचं मीत ठरवा आणि ह्या व्हिडिओला भरपूर लाईक द्या, शेअर करा, म्हणजे पुढे आकाश तुम्हाला इथून पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. आमच्या व्हिडिओमध्ये कॉमेडी यायचा बाकी आहे तो आहे अक्षय. येस, आता थोड्या वेळात अक्षय पण आम्हाला जॉईन करणार आहे. आमच्या घराच्या तिथे जे बस स्टॉप आहे तिथे आम्ही आलेलो आहोत आता, आणि इथून एक बस पकडणार आहोत आणि तिथून पेंडलटॉक म्हणजे इथली ट्रेन ती पकडणार आहोत, आणि 1-1.25 तास लागतो जवळपास जायला. आणि सो येस, असं आहे. स्टे ट्यून्ड. प्लॅनमध्ये चेंज आहे, आज सुट्टी असल्यामुळे बस खूप लेट आहे. सो आम्ही डिसाईड केले बसने न जाता मेट्रो पकडून आम्ही जाणार आहोत सिटी सेंटरला, आणि तिथून मग पकडणार आहोत पेंडलटॉक. हो, आता आम्ही वेट करत आहोत आमच्या ट्रेनचं. तुम्ही बघितलं असेल की आम्ही मेट्रोने आलो इथपर्यंत सेंट्रलला. आता कोणती ट्रेन पकडायची आपल्याला? मार्स्ता जायला. मार्स्ता 8 मिनिटात बोर्डवरती दाखवतं तिथं. ओके, तुम्हाला मी दाखवते. इथे डिस्प्लेवर सगळं मेन्शन असतं की कोणती ट्रेन किती वाजता येणार आहे, किती वेळ आहे, काय एव्हरीथिंग. सोलना मार्स्ता 7 मिनिट्सने आपली आता ट्रेन येणार आहे. आता आलेली आहे आपली ट्रेन, म्हणजेच पेंडलटॉक, आणि आपण पकडणार आहोत. आणि आज मिड समर इव्हेंट असल्यामुळे भरपूर गर्दी आहे, कारण बऱ्याच ठिकाणी इथे हा फेस्टिवल सेलिब्रेट करतात, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आज ट्रेनमध्ये. आणि बाहेरून ना मस्त असं छान व्ह्यू एन्जॉय करायला भेटतोय. खरंच खूप मस्त वाटतंय. सनी वेदर आहे आज, तरी पण आम्ही जॅकेट कॅरी का केलं असं तुम्हाला जर वाटत असेल तर इथल्या वेदरचं ना खरंच अनप्रेडिक्टेबल वेदर आहे, आपल्या इंडियासारखंच. आता बरोबर आमचा ग्रुप पूर्ण झालेला आहे. आता अक्षय पण ऍड झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी थांबला नाही, पण ठीक आहे. आता नेक्स्ट स्टॉप मार्स्ता. नेक्स्ट स्टॉप मध्ये आपल्याला उतरायचं रे. आणि इथून किती वॉकिंग परत? बस पकडायची. इथून बस पकडायची, तिथून बस पकडायची परत. म्हणजे सो आता आम्ही ट्रेनमधून उतरलोय आणि आपल्याला पकडायची आहे आता बस. समोरच तुम्हाला दिसत असेल बस स्टॉप आहे, तिथून परत एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला बस पकडून जायचं आहे. येस, वेदर तर खरंच खूप छान आहे आज, पण तरी पण मी जॅकेट घालून आले, कारण कधी पण वेदर चेंज होऊ शकतं. सो सेफ साईड जॅकेट कॅरी करते. सो आता आम्ही इथे पोहोचलोय सिक्तूनाला, आणि आल्या आम्ही खरंच एक छान सरप्राईज आम्हाला भेटलेला आहे, कारण जसं मी आज तुम्हाला म्हटलं मिड समर डे आहे आणि बऱ्याच ठिकाणी याचं फेस्टिवल होत असतं. सो
जिथे आम्ही आलो आहोत तिथं पण खूप मोठा फेस्टिवल होतोय. मागे तुम्ही गर्दी बघू शकता, खूप गर्दी आहे. फर्स्ट टाइम लोकांची एवढी गर्दी बघितलेली आहे मी स्वीडनमध्ये आल्यापासून. सो ह्यांचा हा खूप मोठा फेस्टिवल आहे खरं तर. आणि सगळ्या मुली छान असं फ्लावरचा टियारा लावून फिरतात आणि आउटफिट्स खरं तर बघण्यासारखे असतात. सो येस, थोड्या वेळ आम्ही इथे थांबू आणि मग ते सर्व लोक पंडितची वाट बघताय, मग त्यानंतर पूजा करणार, मग ते सेलिब्रेशन स्टार्ट करणार आहे असं अक्षय म्हणतोय. मला माहित होतं हा अक्षयचा जोक असणार आहे. सो इथे थोड्या वेळ थांबून मग आम्ही जाणार आहोत सिग्तुना सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी. सो येस, एक्साइटेड आहे भरपूर. मिड समर डे म्हणजे वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो हा, म्हणजेच लॉंगेस्ट डे असतो. या दिवशी सगळे लोक एकत्र छान जमा होता आणि सेंटरला हा जो तुम्हाला खांब दिसतोय हा आहे मे पोल, जो की फुलांपासून आणि पानांपासून बनलेला असतो आणि लोक त्याच्याभोवती फ्रॉक डान्स करतात. सो हेच आहे ते ओल्ड सिग्तुना टाउन आणि इथे खूप छान छान अशा छोटे छोटे घरं आहेत. तेच आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. मस्त रस्ते आणि जुने घरं. आणि पुन्हा एकदा वेदरने आपल्याला दिलेला आहे धोका. थोडंसं क्लाउडी झालेलं आहे वेदर. सनी पाहिजे होतं कारण तेव्हाच फिरायला खरं तर मजा येते, पण पुन्हा थोडंसं क्लाउडी झालेलं आहे. हे आहे सिग्तुना टाऊनमधलं सगळ्यात जुनं चर्च, ज्याचं नाव आहे मारिया शुरकांड आणि 12th सेंचुरीमध्ये हे बनलं होतं. आणि ह्याचं आर्किटेक्चर रोमन प्लस गोथिक ब्रिक आर्किटेक्चर आहे, जे की खरंच दिसायला खूप सुंदर दिसतं. एक जुनं ओल्ड हिस्टोरिकल हेरिटेज आपण म्हणू शकतो. चर्चच्या अगदीच बाजूला आहे हे कॅसल म्हणजेच किल्ला आणि त्याचं नाव आहे स्कोना लाहोम. फर्स्ट इथं आल्यानंतर फर्स्ट कॅसल असं दिसलं की जो की भारतासारखा आहे. अदरवाईज इथले किल्ले म्हणजेच कॅसल पण भरपूर असे पॉश असतात. आपल्यासारखं काहीतरी फर्स्ट टाइम दिसले. त्याच्या बाजूने तर खरंच आपल्या भारतातल्या किल्ल्यांसारखाच दिसतंय, पण छोटे छोटे आहेत. आपल्या भारतामध्ये भरपूर मोठे मोठे किल्ले असतात, तसं इतके मोठे तर नाही आहे. सो आता आम्ही फिरणार आहोत रँडमली. फर्स्ट उतरल्या बस स्टॉपच्या शेजारीच हे कॅसल आणि एक कॅथेड्रल म्हणजे चर्च होतं. आणि आता पूर्ण सिटीमध्ये खूप छान छान घरे आहेत. त्याच्यानंतर लेक साईड पण मस्त व्ह्यू आहे. तर तसंच आज रँडमली एक्सप्लोअर करणार आहोत. आणि आता पुन्हा वातावरण छान झालेलं आहे, थोडंसं सूर्य आलेला आहे आणि म्हणजे सनी वाटतंय. वाटतंय गाईस जंगलातून ट्रेकिंग करताना. चालतंय पुढे. मला माहिती, तुम्ही फक्त फॉलो करा मला. तर जंगलातून फिरत फिरत आम्ही पोहोचलो होतो एका टेकडीसारख्या ठिकाणी, जिथून सिटीचा टॉप व्ह्यू खरंच खूप सुंदर दिसत होता. आणि हे जे घरं आहेत आपल्या इंडियामध्ये आपण लोणावळा वगैरे साईडला जसं रिसॉर्ट बुक करतो, त्याच पद्धतीने इथे लोकांनी हे बुक केलेले होते वॅकेशनमध्ये टाईम स्पेंड करण्यासाठी. आणि खूप सुंदर दिसत होतं सिटी. इथून समोरच खूप मोठी रिव्हर होती. चालू आहे आकाशचं फोटोशूट उडी मारताना, पण उडीच फोटोमध्ये कॅप्चर नाही होते. आला 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 का? आयफोन 16 भंगार आहे. अरे भारी, अशी पाहिजे जाम. आता अक्षयचे टर्न आहे. 1 2 आता आहे योगेशची टर्न. 3. व्ह्यू. आणि ह्यामध्ये आम्ही खाणार आहोत आता आमचं घरून बनवून आणलेलं जेवण. बिर्याणी, ही सोयाबीन बिर्याणी मी बनवलेली आहे घरी. याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ब्लॉग चॅनलवर, तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि हा बनवलेला रवा केक. टेस्ट कर अक्षय, कसं आहे सांग. जास्त गोड नाही बनवला, चांगलं त्याला आवडतं जास्त. कमी गोड ना.
आता थोडंसं खाऊन वगैरे पुन्हा आम्ही निघालो आहोत एक्सप्लोअर करायला. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इकडे पुन्हा एकदा खूप छान छान अशा बिल्डिंग्स आहेत मस्त. आहे सिग्तुनाचा टाउन हॉल आणि खूप जुनं आहे हे. पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे इथे. हे 1744 मध्ये काहीतरी हे बनलं होतं. अँड स्टील सी हाऊ इट इज मेंटेन्ड. आणि याच्या आजूबाजूचा एरिया पण खूप छान आहे. आता सध्या तर इथे मस्त कॅफेज वगैरे आहेत सगळं आणि छान आहे. सो दिस इज वन ऑफ द स्पॉट. आहे एक ओल्ड वॉल म्हणजे स्टोन वॉल आहे. आणि जसं तिकडे एक कॅसल होतं त्याच टाईपमध्ये आहे थोडंसं. आणि याच्या आजूबाजूचा परिसर पण खरंच खूप सुंदर आहे आणि खरंच फोटोजेनिक स्पॉट आहे हा मस्त. कमालीची गोष्ट अशी मला इथे भरपूर सारे इंडियन्स लोक बघायला भेटलेत. असं वाटतच नाही की आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये कुठेतरी फिरायला आलो. आपल्याच इंडियाच्या एखाद्या सिटीमध्ये गेलो आहोत असं वाटतंय. कारण इतके इंडियन्स आज इथे आल्यानंतर मला दिसले. मागे पण भरपूर आहे. सगळेजण आपापले मॅट्स वगैरे घेऊन आलेत, फूड वगैरे आणि मस्त छान चिल एन्जॉय करत आहे. आता इथे आम्ही पण छान पार्कमध्ये बसून खेळणार आहोत उनो. एकच गेम आहे आमच्याकडे, दुसरं काही गेमच आणत नाही आम्ही. सो उनोच खेळणार आहोत. काहीतरी जे हरेल ना त्याचं काहीतरी ठेवू तरच खेळायला मजा येते खरं तर. पाणी भरायचं. हा चालेल. पाणी कुठलं भरायचं म्हणजे ते असं पाणी भरायचं. तुम्ही एक्सपर्ट आहे रे. तुम्ही आता प्रॅक्टिस मध्ये असं काय नसतं. गेम समजलं. लुडो खेळायचं का मोबाईलमध्ये. अक्षयला वाटलं होतं की तो हारेल म्हणून तो पाणी घालायला नाही म्हटला. पण लकीली तोच जिंकलेला आहे. हो म्हणायला पाहिजे होतं अक्षय तो. मी हो म्हणलं असतं तर हरलो. मग मला योगेश्वर पूर्णपणे बदला काढता आला असतं. आता फक्त ह्या दोघांमध्येच गेम चालू आहे. फिरत आल्यानंतर पुन्हा इकडं थोड्याशा शिप्स वगैरे आहेत. आता हे टाउन एक्सप्लोअर करून आम्ही निघालेलो आहोत घरी. खरंच खूप सुंदर टाउन आहे. म्हणायला ओल्ड टाउन आहे पण कंडिशन ह्याची खरंच खूप सुंदर म्हणजे छान आहे. कारण रस्ते पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे. मेन म्हणजे खूप क्लीन आहे आणि व्ह्यू पण खूप सुंदर आहे. माईक नाही लावलाय मी सो तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज येईल. तर जसं मी म्हणते रस्ते वगैरे खूप छान आहे. आणि मेन म्हणजे खरंच खूप रिलॅक्स आहे. जर असं सिटीच्या साईड आउटस्कर्ट एरिया आणि इतका निवांत. लोकांचे समर हाऊसेस आहे इथे. म्हणजे आपल्याकडे जसं फार्म हाऊस वगैरे असतात तसं लेक साईडला लोक छान निवांत चिल करायला इथे येतात समरमध्ये. आणि खूप सुंदर सुंदर असे समर हाऊसेस आहे, विलाज आहे. आणि खरंच खूप छान वाटलं. ही सिटी एक्सप्लोअर करून मी खूप छान छान शॉर्ट्स घेतलेले आहेत. आय होप तुम्ही ते मागच्या क्लिप्समध्ये पाहिलेच असेल. सो येस असंच आहे. आणि भरपूर सारे मेन म्हणजे टाऊन आहे स्वीडनमध्ये असे छान छान ओल्ड टाऊन ज्याची खरंच थोडीफार असते हिस्ट्री वगैरे असते. भरपूर काळापासून ह्या सिटीज आहेत आणि अशाच आहेत मेन म्हणजे. सो येस आता आम्ही पकडत आहोत बस आणि पुन्हा आम्हाला जायचं आहे मग घरी.